तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे की आपल्या शहापूर तालुक्यामध्ये सर्वात मोठं मैदान होत आहे, टेकी मैदान। आणि खूप मोठं मैदान जयराम शेठ भोईर यांनी आयोजित केलेलं खूप मोठं मैदान होत आहे। आणि आपल्या शहापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच हे 3 फेऱ्याचं मैदान होत आहे आणि हे भव्य दिव्य मैदान होत आहे। आणि आज आम्ही मैदानावरच आहे। ही पाठीमागे फाटी बघू शकता आणि खूप सुंदर फाटी बनवले आणि मैदानाचं काम सुद्धा झालं आहे। तर अजून डेट फिक्स झालेली नाही आहे, पण लवकरच डेट सुद्धा फिक्स होईल। आणि हा मैदान खूप भारी मैदान होणार आहे। आमच्या शहापूर तालुक्यामध्ये सर्वात मोठं मैदान होणार आहे। पहिल्यांदाच 3 फेऱ्याचं मैदान होणार आहे, म्हणजे पूर्ण आपला तालुका पहिल्यांदाच 3 फेऱ्याचं मैदान बघणार आहे। म्हणजे आम्ही बाकी ठिकाणी तर खूप मैदानं असं होतात मोठी मोठी, पण आमच्या शहापूर तालुक्यामध्ये तर पहिल्यांदाच खूप मोठं मैदान होणार आहे। आणि जयराम शेठ भोईर यांनी हे खूप सुंदर आयोजन केलेले आहे आणि लवकरच आपल्या भेटीसाठी हा मैदान येत आहे। आणि या मैदानाला जास्तीत जास्त प्रेम द्या आणि खूप गाड्या इथे बोलणार आहेत आणि खूप भारी मैदान होणार आहे। आणि जेवढं बोलायचं तेवढं या मैदानाबद्दल कमीच। आणि आमच्या शहापूर तालुक्यामध्ये म्हणजे अशी खूप मैदानं झाली, म्हणजे बिनजोडचं मैदान होत राहतात आणि हा 3 फेऱ्याचं मैदान पहिल्यांदाच होणार आहे। तर हा मैदान बघण्यासाठी खूप जण एक्सायटेड आहेत आणि खूप इथं गाड्यासुद्धा नोंदणी झालेल्या आहेत आणि खूप गाड्यासुद्धा नोंदणी व्हायच्या बाकी आहेत। तर अजून गाड्या नोंदणी म्हणजे चालूच आहे, तर नोंदणी तुम्ही पण करा आणि या मैदानाला खूप प्रेम द्या। तर हा मैदान असंच म्हणजे आता डेट तर अजून फिक्स झाली नाही आहे, तर जशी डेट फिक्स होईल तसं मी परत एक व्हिडिओ बनवेल। हा व्हिडिओ तुम्हाला आपल्याला माहितीसाठी मी हा व्हिडिओ घेतला आहे, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना माहीत व्हायला पाहिजे की आपल्या शहापूर तालुक्यामध्ये पण खूप मोठं असं भव्य दिव्य मैदान होणार आहे। तर चला मित्रांनो, आपण जास्त काही मोठा व्हिडिओ बनवणार नाही, कारण की तुम्हाला पण बघायला जरा नीट म्हणजे थोडक्यात माहिती दिलेली चांगली असते। आणि या मैदानाबद्दल बोललं म्हणजे बक्षिसं सांगतो तुम्हाला मी। पहिलं बक्षीस असणार आहे 3 लाख, दुसरं असणार आहे 1.5 लाख, आणि तिसरं असणार आहे 1 लाख, आणि चौथा असणार आहे 50,000, आणि 5वं असणार आहे 25,000। आणि तिथून म्हणजे अशी टोटली 10 बक्षीस आहेत, तिथून नंतर 20,000 असे बक्षीस आहेत। म्हणजे खूप बक्षीस आहेत, टोटली 10 बक्षीस आहेत। आणि इथे खूप सुंदर नियोजन केलेलं आहे या मैदानासाठी। आणि पाठीमागेच अगदी आपण मैदानाच्या समोरच आहेत आणि खूप सुंदर मैदान आहे, पूर्ण मैदान वगैरे झालेलंच आहे आणि बक्षिसं पण खूप आहेत। आणि त्या मैदानाची लवकरच डेट सुद्धा फिक्स होईल। आणि जर तुम्हाला पण गाडी नोंदणी करायची असेल तर इथं एक इंस्टाग्रामला ID मेन्शन करतोय, त्या ID मेसेज करा आणि तुम्ही पण तुमची गाडी नोंदणी करू शकता। आणि लवकरच आपला मैदान येतो आपल्या भेटीसाठी, तर या मैदानाला असंच प्रेम द्या। तर लवकरच आपल्याला मस्त हा मैदान बघायला भेटेल। चला मित्रांनो, आता तुम्हाला मी फाटी दाखवतोय। फाटी पण एकदम बघू शकता, ही बघा पूर्ण फाटीचं काम वगैरे झालंय, हे बघा एकदम सुंदर फाटी आहे आणि खूप मोठी पण आहे आणि एकदम भारी हा मैदान होणार आहे। तर मैदानाची डेट आता लवकरच फिक्स होईल, जशी डेट होईल तशी मी तुम्हाला सांगेल। तर मित्रांनो, खूप आपल्याला या मैदानामध्ये खूप म्हणजे भारी नंदी आपल्याला बघायला भेटणार आहेत। खूप लांबचे सुद्धा नंदी येणार आहेत, घाटावरचे सुद्धा नंदी येणार आहेत आणि खूप फेमस नंदी येणार आहेत या मैदानासाठी। अगदी मथुर म्हणलं तर, आणि एलियन वगैरे, आणि मैब्या, आणि असे खूप रायबा, चांगले मोठे नंदी या मैदानासाठी। तर असे खूप चांगले नंदी या मैदानासाठी येणार आहेत। तर खूप सुंदर असं हे मैदान होणार आहे। तर गार करायला लागेल त्याला। तर मित्रांनो, जरा आम्ही सावलीमध्ये आलोय, कारण की तिथं खूप ऊन आहे आणि जरा इथे आलोय, जरा इथं म्हणजे बोललो व्हिडिओ आपण काही जास्त लांब नाही, अगदी फाटीच्या साईडलाच येतो आपण। इथं झाडाखाली मस्त आणि इकडे कपडे वगैरे जाम माखले, तिथे गेलो होतो आम्ही। आणि मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रात बोललं तर आता बैलगाड्या क्षेत्राला खूप क्रेज आलेली आहे आणि अशीच क्रेज यायला पाहिजे, कारण की आपली परंपरा आहे आणि कायमस्वरूपी अशी राहिली पाहिजे। तर बैलगाडी क्षेत्राला आता खूप अशी क्रेज आलेली आहे आणि अशाच आपल्या मोठं मैदान झालं पाहिजेत। आणि या मैदानाला पण खूप सारा प्रतिसाद दिला पाहिजे आपण सर्वांनी। इथे येऊन म्हणजे इथे आलं पाहिजे आणि इथे नक्कीच आपलं खूप मोठं मैदान होणार आहे। तर या मैदानाला आपण नक्कीच इथं यायला पाहिजे, कारण की या मैदानाची शोभा वाढेल। आणि असं मैदान केलं आहे म्हणजे जयराम शेठ भोईर यांनी खूप चांगलं आयोजित केलेलं हे मैदान। आणि 3 फेऱ्याचं मैदान प्रथमच आपल्या शहापूरमध्ये आपल्याला लवकरच भेटीसाठी येत आहे। तर हा मैदानासाठी खूप सारं प्रेम द्या आणि या मैदानाला नक्की व्हिजिट द्या आणि या मैदानाला बघण्यासाठी नक्की या। तर हा मैदान होणार आहे, तर मैदानाची डेट अजून फिक्स झालेली नाही आहे, तर मी लवकरच ते पण सांगेल तुम्हाला। तर माझं की हे खूप मोठं मैदान होणार आहे, तर मैदानाबद्दल आपण व्हिडिओ बनवावी आणि तीच आज व्हिडिओ बनवायला आलो होतो आम्ही। आणि खूप उन्हामध्ये आलो आहे, तिकडे पण बसलं आहे
कसं वाटला? तुम्ही पण व्हिडिओ केला या मैदानाबद्दल. त्याला बोललो तू मंडळी पण, मी पहिल्यांदा आलतो ग्राउंडवर आणि त्याला बोललो तू पण व्हिडिओ बनव, मी पण बनवतोय, म्हणजे जेणेकरून त्याचा पण चॅनल आहे यूट्यूबचा, त्याला पण तिथे पण ऑडियन्स बघेल आणि माझा पण चॅनल आहे, तर माझ्या चॅनलमध्ये पण माहिती होईल खूप जणांना काही हे मैदान होणार आहे. तर आता आम्ही मस्तपैकी इथं झाडाखाली आहेत, तिथं गेलो होतो, जाम ऊन होता, तर बोललो आता इथंच व्हिडिओ बनवू. बेकार ऊन लागतोय. तर मंडळी बघू शकता. मंडळी मी पहिल्यांदा आलोय या ग्राउंडवर आणि पहिल्यांदाच म्हणजे बैलगाडा क्षेत्रातला ब्लॉग बनवणार आहे आणि क्षेत्रातली माहिती नाही आहे. मी परत तेच बोलतो कारण खरंच मला क्षेत्रातली काहीच माहिती नाही आहे. 0% बोललं तर चालेल. तर आपल्याला निकेत जरा गायडन्स करतो, त्याच्यामुळे जरा चालू आहे आपलं ब्लॉगिंग. तर आपली फुल क्रेडिट निकेश भाईला जाते ब्लॉगची. तर धन्यवाद बाबा तू मला इथे आणल्याबद्दल आणि जरा माहिती दिल्याबद्दल. माझा पण भाग आभारी आहे. आणि दीप वेखंडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं पण मंडळ आभारी आहे. आता चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. मॉनिटाईज चॅनल झालेलं आहे. फक्त मला कॉलेजमुळे जास्त वेळ त्याच्यावर देता येत नाहीये कारण असा होता आजचा आमचा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला बनवण्याचं कारण म्हणजे हेच की आज आपल्याला या मैदानाबद्दल व्हिडिओ बनवायचा होता. तर तेव्हा पण आपण इथे येऊच आणि तुम्ही पण सर्वांनी या मैदानाची शोभा वाढेल आणि या मैदानाला असं प्रतिसाद द्या, म्हणजे जेणेकरून असं मैदान आपल्याला पुन्हा एकदा आपल्या शहापूरमध्ये बघायला भेटेल. काय रे, 100% असेच मोठे मोठे मैदान पण आपल्याला शहापूरमध्ये होतील, जसे की भिवंडीमध्ये मैदानं होतात तसेच मैदान आपल्या शहापूरमध्ये पण होतील. आणि तर मित्रांनो, या मैदानाचं लोकेशन बोललं तर शहापूरपासून डायरेक्ट डोलखाम रस्त्याला यायचं आहे तुम्हाला. म्हणजे शहापूरपासून आल्यानंतर शनव्यापासून डायरेक्ट इथे 3 किलोमीटर आहे, म्हणजे शनवा डोलखाम रोडला मैदान होणार आहे. भव्य दिव्य असं मैदान होणार 3 फेऱ्याचं. शनव्यापासून डोलखाम रोडला यायचे तुम्हाला. डोलखाम रोडला आले ना तर अगदी रोडच्या साईडलाच हे मैदान आहे. म्हणजे कुल्ले गाव आहे. कुल्ले गावाच्या पासून ना जवळजवळ म्हणजे 200 मीटर असेल. कुल्ल्या गावाच्या पासून 200 म्हणजे कुला स्टॉप आहे, स्टॉपपासून 200 मीटर आहे. 200 मीटर हे मैदान आहे आणि हे भव्य दिव्य मैदान आहे. आणि या मैदानाचं म्हणजे असं तुम्हाला यायचं आहे म्हणजे शहापूरपासून जवळजवळ ह्या मैदानाचं 15 किलोमीटर आहे. शहापूरपासून 15 किलोमीटर आहे, म्हणजे डोलखाम रोडलाच आहे हे मैदान. आणि अगदी रस्त्याच्या बाजूलाच आहे, म्हणजे हायवेच्या बाजूलाच आहे, रस्त्याच्या साईडलाच आहे एकदम. तर हा मैदान असं होणार आहे आणि खूप सुंदर मैदानाचं आयोजन केलेलं आहे जयराम शेठ भोईर यांनी. आणि दादा खरीच तुम्हाला तुमचे आभार आहेत, कारण तुमच्यामुळं असं आपल्या शहापूर तालुक्यामध्ये प्रथमच 3 फेऱ्याचं मैदान होणार आहे. आणि जेवढं बोलायचं तेवढं कमी. तर या मैदानाला नक्कीच आणि खूप भारी मैदान होणार आहे आणि अगदी रोडच्या साईडलाच आहे. तर तुम्हाला कसं यायचं आहे, शहापूरपासून आल्यानंतर डायरेक्ट डोलखाम रस्त्याला यायचे, म्हणजे शनव्यापासून डायरेक्ट डोलखाम रोडला यायचे. आणि शनव्यापासून जवळजवळ कुला गाव आहे. कुल्या गावापासून अगदी जवळ आहे, 200 मीटर आहे कुल्या गावापासून, म्हणजे अगदी रोडच्या साईडलाच आहे. तर काही टेन्शन नाही आहे आणि तुम्ही मॅपवर बघितलं तरी पण तुम्हाला समजेल लोकेशन लगेच. तर असा होता आजचा व्हिडिओ. आणि तर मंडळी व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे हाच की आज आपल्याला काहीतरी अशी माहिती द्यायची होती की आपलं शहापूर तालुक्यामध्ये खूप असं मोठं मैदान होणार आहे, त्याबद्दल आपल्याला ही माहिती द्यायची होती. त्याबद्दल मी आज हा व्हिडिओ बनवतोय आणि असा हा व्हिडिओ होता आजचा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला आहे नक्की सांगा. आणि अशीच एक माहिती द्यायची होती मला तुम्हाला. तर असं एवढंच बोलेल, जास्त काही नाही, कारण की जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवत आपण, शॉर्ट व्हिडिओ बनवू, कारण की तुम्हाला परफेक्टली माहीत व्हायला पाहिजे. आणि हे असं मैदानाचं आयोजन खूप सुंदर आहे. खूप बक्षीसंसुद्धा आहेत आणि प्रेक्षकांनासुद्धा खूप बक्षीस आहेत, जे की सुट्टी मेकर्स आहेत त्यांना पण खूप इथे बक्षीसं चांगली बक्षीसं आहेत. तर नक्की या मैदानाला या. आणि अजून डेट फिक्स झालेली नाही आहे, तर ती लवकरच फिक्स होईल, ते पण तुम्हाला मी नंतर कळवलंच. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा. अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहू. चला गाईज, बाय बाय.